संदीप देशपांडे यांनी आव्हाडांवर ऑडिओ क्लिप बॉम्ब टाकलाय। पीडित महिलेबाबतच्या संवादाची क्लिप त्यांनी ट्विट केली आहे, तर राष्ट्रवादी कार्यकर्ता आणि आव्हाडांमधील संवादाची ती क्लिप त्यांनी ट्विट केली आहे। देशपांडेंनी आव्हाडांना शपथेची आठवण करून दिलेली आहे, तर राष्ट्रवादी एसपीच्या निषेध मोर्चातील शपथेवरून खोचक टोला या ठिकाणी संदीप देशपांडेंनी लगावलाय। जुनी ऑडिओ क्लिप शेअर करा, संदीप देशपांडे यांनी आव्हाडांना सवाल केलेला आहे। तर एका पीडित मुलीविषयी जितेंद्र आव्हाड नेमकं काय बोलत होते त्याचा एक ऑडिओ संदीप देशपांडेंनी ट्विट केला आहे आणि त्याचबरोबर त्यांना काही सवाल केले। दरम्यान या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय आहे ऐकूया। हॅलो, हाँ सर बोला। कोण? पुजारी मल्लिकार्जुन, तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोयस ते कुठल्या तरी एका पोरीवरनं। तुमच्याकडे आले का साहेब? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेलकडे गेले। साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे काहीतरी करतो, नको ते उद्योग। मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी ब्लॅकमेल केलेलं। मालक बिला टी सिरीजचा मालक आहे तो समोर। हो साहेब माहिती आहे मला, ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे। मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना, फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका। बोला मी काय समजावणार बाबा, तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये, बोला मी समजावतो त्या मुलीला। ब्लॅकमेलचं काय विषय? त्याच्यामध्ये पडू नको, त्याला सांग तुझं तू बघ। ठीक आहे सर, ठीक। दरम्यान यावर संदीप देशपांडेंनी त्यानंतर काय म्हटलेलं आहे तेही बघूया। या क्लिप मध्ये जे कोण पात्र आहेत दिसत आहेत ते कोण पात्र आहेत याची तर सत्यता पडताळू शकता ना। मला माहिती आहे की याच्यात हेच म्हणणारी नाही हे फॅब्रिकेटेड आहे किंवा काय, पण पोलीस मल्लिकार्जुन कोण तो जो पुजारी आहे त्याची चौकशी करू शकतात। काय नेमकं प्रकरण होतं, कोण ती मुलगी होती, तिच्यावर काय अत्याचार झाले होते, कोणी केले होते, ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कोणी केला होता, या सगळ्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे। 2 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे म्हणून ते दाबता येणार नाही। जर तुम्हाला दिसतंय एखाद्या ऑडिओ क्लिपमध्ये की अत्याचार झालेला आहे तर त्याची चौकशी करा। मी तर म्हणतो खरं तर सुप्रिया सुळे मॅडमनी ही मागणी केली पाहिजे की याची चौकशी करा म्हणून। त्या करणार आहेत का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।